हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग. मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या या जगामध्ये आपलं फार फार स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पॉलिटेक्निक सेमिस्टर फर्स्टचा एक इम्पॉर्टंट असलेला सब्जेक्ट इथं स्टार्ट करतो आहे. सब्जेक्टचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स, ज्याला आपण M1 असंही बोलतो. या सब्जेक्टचा चॅप्टर नंबर 1 आहे अल्जेब्रा, ज्याच्याशी रिलेटेड असलेल्या मॅट्रायसेस नावाच्या कॉन्सेप्टबद्दल आपल्याला या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. तर मॅट्रायसेस हा जो वर्ड आहे तो एका लॅटिन वर्डपासून आलेला आहे, ज्याला आपण मॅट्रिक्स असं बोलतो. तर मॅट्रिक्स हा त्या ठिकाणी बेसिक वर्ड आहे आणि त्याचाच स्टडी आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. तर मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय असतं? तर द वे ऑफ रिप्रेझेंटिंग द डेटा. कन्सिडर करा की माझ्याकडे काहीतरी गिवन डेटा आहे इन दी फॉर्म ऑफ नंबर्स आणि तो डेटा मला आता त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचा आहे. अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचं आहे की माझे फर्दर जे काही मला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत ते इझी गेले पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं डेटाला रिप्रेझेंट करण्याच्या एक मेथडला आपण त्या ठिकाणी मॅट्रिक्स असं नाव देतो. तर आपण या मॅट्रिक्सला थोडंसं एका एक्झाम्पलमधनं समजून घेऊयात. कन्सिडर करा की माझ्याकडे एका क्लासरूममध्ये 3 विद्यार्थी आहेत, राम, श्याम आणि सोनू. रामकडे असलेले नोटबुक्सची संख्या त्याच्या समोर दिलेली आहे, तर पेनची संख्या त्याच्या समोर दिलेली आहे. श्यामकडे 5 नोटबुक्स आहेत आणि 1 पेन आहे. सोनूकडे 3 नोटबुक्स आहेत, 6 पेन आहेत. हा आहे माझ्याकडे असलेला डेटा इन दी फॉर्म ऑफ नंबर्स. या डेटाला जर मला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर हे सगळे नंबर्स ना मला एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी लिहायचे असतात. तर हे पहा, मी एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हा डेटा तुमच्या समोर इथं लिहितोय. मी एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, ठीक आहे. तर मी नंबर जे आहेत ते त्या ठिकाणी ॲज इट इज इथं लिहितोय. अशा पद्धतीनं आपण जेव्हा नंबर एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो आपण याला मॅट्रिक्स असे बोलतो, ठीक आहे. हा डेटा आपण अशा प्रकारच्या कर्व ब्रॅकेटमध्ये सुद्धा लिहू शकतो, बट आपण जेव्हा पुढे स्टडी करणार आहोत स्टँडर्ड जो त्या ठिकाणी सगळ्यात जास्त यूज होतो तो हा आहे स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक आहे. हा सेम डेटा आपण त्या ठिकाणी आणखीन वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. जसं तुम्ही इथे पाहू शकता, हा डेटा आपण 4, 5, 3 आणि 2, 1, 6 याही फॉर्ममध्ये त्या ठिकाणी लिहू शकतो. या डेटामध्ये तुम्ही पाहू शकाल, या होरिझॉन्टल लाईनवरती जो आपण डेटा लिहिलाय 4 आणि 2, हा डिनोट करतोय रामकडे असलेल्या त्या ठिकाणी नोटबुक्सला आणि पेनला. तर हा डिनोट करतो श्यामकडे असलेल्या नोटबुक्स आणि पेनला, तर हा डिनोट करतो सोनूकडे असलेल्या. सिमिलर टू धिस, जर मी डेटा या पद्धतीने लिहिला तर ही व्हर्टिकल लाईन ज्याला कॉलम असे म्हणतात ते रिप्रेझेंट करतं त्या ठिकाणी रामकडे असलेल्या पेन आणि नोटबुकला. ओके, हा डिनोट करतो श्यामकडे असलेल्या आणि हा डिनोट करतो त्या ठिकाणी सोनूकडे असलेल्या, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा डेटाला होरिझॉन्टल लाईनवरती लिहितो त्याला रो असे म्हणतात आणि जेव्हा डेटाला आपण व्हर्टिकल लाईनवरती लिहितो त्याला कॉलम असे म्हणतात, ठीक आहे. तर मॅट्रायसेसची डेफिनेशन आता आपल्याला या ठिकाणी इथं कव्हर करायचं आहे. व्हॉट इज मॅट्रायसेस? तर पाहून घ्या इकडे. ए मॅट्रिक्स इज rectangular arrangement of numbers or functions in the form of rows and columns. ओके, तर सिंपल आहे. काय असतं मॅट्रिक्स? मॅट्रिक्स ही रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये नंबर्सला अरेंज करण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे, मेथड आहे, वे आहे, ठीक आहे. ओके, आणि मग जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण त्या ठिकाणी रो म्हणजेच आडव्या लाईनवरती नंबर्स लिहू शकतो किंवा कॉलम्स त्या ठिकाणी आपण उभ्या लाईनवरती नंबर्स लिहू शकतो. तर रो आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये जेव्हा आपण नंबर्सला एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो त्याला आपण बोलतो मॅट्रिक्स. ओके, तर या मॅट्रिक्सच्या बेसिक कॉन्सेप्टच्या नंतर आपण थोडंसं पुढे जाणार आहोत याच्या ॲप्लिकेशन्सकडे. मॅट्रिक्स हा जो आपण या ठिकाणी इथं चॅप्टर शिकतोय, ही जी कॉन्सेप्ट आपण शिकतोय, कशासाठी ही कॉन्सेप्ट शिकायची, काय याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहेत इन आवर डेली लाईफ. तर हे पहा, आपण 10th मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स शिकलो. आता जसं आपण पुढे जाऊ लिनियर इक्वेशन इन 3 और 4 व्हेरिएबल्स त्या ठिकाणी आपल्याला शिकायचे आहेत. तर ते लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मॅट्रिक्सचा यूज होतो.
त्यासोबतच तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं काहीतरी ऐकत असाल, हो त्याच्यामध्ये सुद्धा मॅट्रिक्सचा यूज होतो. रोबोटिक्समध्ये त्या ठिकाणी मॅट्रिक्सचा यूज होतो. डेटा ॲनालिसिसमध्ये सुद्धा मॅट्रिक्सचा यूज होतो. इवन त्या ठिकाणी वेगवेगळे डिजिटल गेम्स डेव्हलप करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मॅट्रिक्सचा यूज हा आपल्याला पाहायला भेटतो. तर हे मॅट्रिक्सचे त्या ठिकाणी डेली रुटीन लाईफमधले त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आहेत जे आपल्याला फ्युचर्समध्ये त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि म्हणून मॅट्रिक्स आपल्याला शिकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता थोडंसं बेसिक्स किंवा बेसिक टर्मिनॉलॉजी आपण या ठिकाणी पाहणार आहोत मॅट्रिक्सशी रिलेटेड. हे बघा, ही टर्मिनॉलॉजी जर आपल्याला माहिती नसेल तर मॅट्रिक्सची आणि आपली त्या ठिकाणी चांगली ओळख होणार नाही. नाहीतर मग एक गाणं वाजेल जर हे माहिती नसेल तर, कौन मेरा मेरा क्या तू लागे, हे जर नको असेल ना तर आपल्याला त्या ठिकाणी बेसिक टर्मिनॉलॉजी शिकावी लागेल. बेसिक टर्म्समध्ये पहिली टर्म आहे बेटा एलिमेंट्स. ओके, तर मॅट्रिक्समध्ये जे काही इंडिव्हिज्युअल नंबर्स आपण त्या ठिकाणी तिथं लिहिलेले असतात, जसं की समजा 1 2 3 -4 0 7 असे आपण त्या ठिकाणी नंबर्स लिहिलेत. तर या ब्रॅकेटमध्ये असलेला प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल नंबर त्या ठिकाणी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स असतो. ओके, 1 2 3 हे सगळे त्या ठिकाणी एलिमेंट्स आहेत. -4 0 7, तर जेवढे त्या ठिकाणी तुम्ही त्या ब्रॅकेटमध्ये नंबर्स किंवा फंक्शन्स लिहाल ते सगळेच्या सगळे त्या ठिकाणी काय आहेत बेटा, एलिमेंट्स आहेत. ओके, द इंडिव्हिज्युअल नंबर्स विदिन द मॅट्रिक्स इज कॉल्ड एलिमेंट्स. ठीक आहे, याच्यानंतर आपली जी सेकंड कॉन्सेप्ट येते ती आहे रो आणि कॉलमची. आपल्याला एलिमेंट समजलं तर आता रो आणि कॉलम काय असतं हे समजून घेऊ. हे बघा, ज्या वेळेस आपण नंबर्सला होरिझॉन्टल लाईनवरती लिहितो, आडव्या लाईनवरती जेव्हा नंबर्सला लिहितो आपण त्याला रो असे म्हणतात. तर इथे एक रो तुम्हाला पाहायला भेटेल आणि इथे एक रो आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला भेटेल. ठीक आहे, हे झाले रो. तर कॉलम काय असतं सर, नंबर्सला ज्यावेळेस आपण व्हर्टिकल लाईन्सवरती लिहितो त्यावेळेस ते असतात कॉलम. जसं की इथे पाहू शकता आपण, थोडंसं मी कलर चेंज करून सांगतो. हे पहा, हा एक कॉलम आहे, हा एक कॉलम आहे आणि हा एक या ठिकाणी कॉलम आहे. कॉलम कॉलम आणि काय कॉलम. तर लाईकवाईज ही सेकंड कॉन्सेप्ट होती ज्याला आपण नाव दिलं रो अँड कॉलम. तर पहा डेफिनेशन काय सांगते आपल्याला, द नंबर्स रिटन ऑन द होरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड रोज, द नंबर्स रिटन ऑन द व्हर्टिकल लाईन इज कॉल्ड कॉलम्स. विषय क्लोज. याच्यानंतर एक फार महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, लास्ट कॉन्सेप्ट आहे टर्मिनॉलॉजीमध्ये, ती आहे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ऑर डायमेन्शन ऑफ मॅट्रिक्स. फार महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे बेटा, व्यवस्थित लक्षपूर्वक ऐक. ठीक आहे, असा लाईफ टाईम लक्षात राहिला पाहिजे त्या गोष्टी. तर ऑर्डर किंवा डायमेन्शन म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत हे सांगणं म्हणजे त्या मॅट्रिक्सचा ऑर्डर सांगणं. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी असं कन्सिडर करूयात की बाबा माझ्याकडं एक मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये हे एलिमेंट्स आहेत. आता आपण शोधूयात की बाबा या ठिकाणी किती टोटल नंबर ऑफ रोज आहेत ते. तर पहिल्यांदा चेक करा, हे आडव्या लाईनवरती पहिला रो R1 म्हणू याला, परत याला आपण बोलूयात R2 आणि याला आपण या ठिकाणी बोलूयात R3. तर माझ्या हे लक्षात येतं की टोटल त्या ठिकाणी 3 रोज आहेत. तर मी इथं ते लिहून घेतो, 3 रोज आहेत. ठीक, आता कॉलमला एकदा आपण पाहूयात. हां, हे बघा इथे एक कॉलम आहे, याला मी C1 असं बोलतो, सेकंड कॉलम C2 बोलतो आणि थर्ड कॉलम मी याला C3 बोलतो. तर इथे जे नंबर ऑफ कॉलम्स आहेत ना तेही त्या केसमध्ये किती आहेत, 3 असे आहेत. तर हा जो तुमच्या समोर मॅट्रिक्स आहे हा 3/3 या ऑर्डरचा आहे. पहिला 3 या ठिकाणी सांगत असतो आपल्याला नंबर ऑफ रोजची संख्या. ओके, क्रॉस करा, मल्टिप्लाय करा त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर पुढे जो आहे तो आपल्याला सांगतो नंबर ऑफ कॉलमची संख्या. नंबर ऑफ रोज मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉलम्स, हेच असतं ऑर्डर ऑर डायमेन्शन ऑफ द मॅट्रिक्स. ओके, चला आणखीन एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी इथं घेऊयात. या एक्झाम्पलमध्ये पहा 1 2 -6 असं मी एलिमेंट्स घेतो.
तर तुम्ही एकदा बघा काय याचा ऑर्डर बनेल. तो रोजची संख्या बघा, एक पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, 3 रो आहेत ते इथे लिहायचं सफिक्सला आणि मल्टिप्लाय म्हणायचं. आता कॉलम मोजायचं, एक सिंगल कॉलम या ठिकाणी मला इथं पाहायला भेटतोय. तर 3/1, 3 into 1 हा या केसमध्ये ऑर्डर असेल या मॅट्रिक्सचा. फ्रेंड्स, आणखीन एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी इथं सेट करूयात. ज्या एक्झाम्पलमध्ये मी परत नंबर घेतोय 1, 2, 3 and 4. तुम्ही पहा इथे नंबर ऑफ रोजची जी संख्या आहे ती त्या केसमध्ये आहे 1 आणि म्हणून इथं 1 लिहायचा. मल्टिप्लाय करायचं, नंबर ऑफ कॉलमची संख्या बघायची. आता आपल्याला हे आहे 1, 2, 3 आणि 4, टोटल 4 कॉलम्स आहेत. म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी मी इथं 1/4 या ऑर्डरचा तो मॅट्रिक्स असल्याचं तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर पहा, एखाद्या मॅट्रिक्समध्ये समजा m नंबर ऑफ रोज आहेत. ओके, नंबर ऑफ रोजची संख्या काय आहे m आणि n नंबर ऑफ त्या ठिकाणी कॉलम्स आहेत. तर अशा केसमध्ये त्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय, त्याचं उत्तर इथं मी दिलेलं आहे, m मल्टिप्लाइड बाय n. पहिल्यांदा नंबर ऑफ रोज येतील, त्याच्यानंतर नंबर ऑफ कॉलम्स येतील. दॅट्स इट. ओके. तर लाईकवाईज अशा पद्धतीने आपली जी काही टर्मिनॉलॉजी आहे ना तिथं संपलेली आहे. आता आणखीन एक विषय असा आहे की सर एखाद्या मॅट्रिक्समध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत हे आपण कॅल्क्युलेट कसं करायचं, मग प्रत्येक वेळेस मोजत बसायचं का? तर असं अजिबात नाही बेटा. एक फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे तुला. तो फॉर्म्युला आहे m मल्टिप्लाइड बाय n चा. तू m मल्टिप्लाइड बाय n असं जर केलं ना तर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन द गिवन मॅट्रिक्स तुला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. उदाहरण देऊन सांगतो. समज हा 3/3 चा मॅट्रिक्स आहे आपला. तर इथं नंबर ऑफ रोजची संख्या म्हणजे m ची संख्या 3 आणि n ची संख्या, कॉलमची संख्या सुद्धा 3. 3 into 3 म्हणजे हे बनलं त्या केसमध्ये 9. ओके. तर टोटल 9 एलिमेंट्स असतील. तुम्ही मोजू शकता. 3, 3, 6, 3, 9. तर मोजत असं बसण्याची गरज नाही. m into n करा आणि विषय या ठिकाणी करा क्लोज. तो अशा पद्धतीनं आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन द गिवन मॅट्रिक्स त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. यानंतर आपल्याला शिकायचं आहे जनरल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सचा जनरल फॉर्म त्या ठिकाणी कसा असतो. तर व्यवस्थित आहे का बेटा? हे बघा, कुठल्याही मॅट्रिक्सला आपण कॅपिटल नाव देऊ शकतो. ठीक आहे, जसं की A-B-C कॅपिटल नाव द्यायचं मॅट्रिक्सला आणि त्यामध्ये असलेले जे काही एलिमेंट्स आहेत किंवा जे काही फंक्शन्स आहेत त्याला नाव द्यायचं स्मॉल a. ठीक आहे. तर a हा एलिमेंट आहे, तो मी एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे, त्यामुळं तो त्या ठिकाणी एक मॅट्रिक्स आहे. हा पूर्ण जो तुम्ही बघताय. मॅट्रिक्सची ऑर्डर कुठं लिहितात तर इथं सफिक्सला ब्रॅकेटच्या m into n ही या मॅट्रिक्सची त्या ठिकाणी असलेली ऑर्डर आहे. तर या a च्या सफिक्सला इथं आपल्याला लिहायचं असतं i आणि j. आता या ठिकाणी i आणि j काय असतो, काय सांगतं i आपल्याला? तर i सांगतं हा एलिमेंट नेमकं कितव्या रो मध्ये आहे. ओके, रोचा नंबर त्या ठिकाणी रिप्रेझेंट करण्यासाठी i या लेटरचा आपण यूज करत असतो. तर कॉलमचा नंबर कितवा, कुठल्या कॉलम मध्ये त्या ठिकाणी तो एलिमेंट आहे हे सांगण्यासाठी j चा वापर आपण या ठिकाणी इथं करत असतो. फ्रेंड्स, थोडंसं आपण इथं एक्झाम्पलमध्ये येऊयात. तर एक्झाम्पलमध्ये पाहून घ्या तुम्ही. जसं की पहिल्यांदा इथं मी या एलिमेंटला a असं नाव दिलं आणि मी इथं लिहितोय 1 आणि इथं लिहितोय 1. तर हा जो 1 आहे तो आहे i आणि हा जो 1 आहे तो आहे j. म्हणजे हा 1 आम्हाला सांगतोय की हा एलिमेंट पहिल्या रो मध्ये आहे, तर j सांगतोय की हा एलिमेंट पहिल्या कॉलम मध्ये आहे. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम याचा अर्थ A11. चलो, त्याच्यानंतर इथे येऊयात आपण. हे बघा, रो हा पहिलाच रो आहे आपला, त्यामुळं रोचा विषय त्या ठिकाणी बदलणार नाही, फर्स्ट रो आहे. पण कॉलम बघा सेकंड कॉलम आहे, त्यामुळं फर्स्ट रो सेकंड कॉलम. ठीक आहे. आणखीन जर मी याच्या पुढे गेलो असतो तर असं मी लिहिलं असतं फर्स्ट रो थर्ड कॉलम. माय फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आपण इथं A21 चा अर्थ समजून घेऊ. तर हा आहे त्या केसमध्ये सेकंड रो फर्स्ट कॉलम. A22 चा अर्थ लक्षात घेऊ, हा आहे सेकंड रो सेकंड कॉलम. तर इथं आपण येऊयात, हा आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम. हा एलिमेंट आहे थर्ड रो सेकंड कॉलम मध्ये. जर इथं आपण गेलो असतो तर हा असता थर्ड रो आणि थर्ड कॉलम मध्ये.
तर अशा पद्धतीनं हा एक जनरल फॉर्म त्या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला मॅट्रिक्सचा. ओके, आफ्टर धिस कॉन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. डायगोनल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ही एक महत्त्वाची असलेली कन्सेप्ट त्याच्याकडे. डायगोनल एलिमेंट्स. फ्रेंड्स, डायगोनल एलिमेंट्स म्हणजे नेमकं काय? तर पहिल्यांदा डायगोनल काय असतं आपण हे समजून घेऊ. कन्सिडर करूयात की माझ्याकडे ना एक रेक्टँगल आहे. हा असा एक रेक्टँगल मी इथं ड्रॉ केला. याचे डायगोनल्स म्हणजे या कॉर्नरपासून या कॉर्नरला जाणारी लाईन, याला आपण डायगोनल असं त्या ठिकाणी साधारणतः बोलत असतो. तर हे लक्षात घ्या. आणि आता एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी इथं सांगणार आहोत. त्या एक्झाम्पलमधून आपण पुढे जाऊ की मान के चलो माझ्याकडं 3x3 या ऑर्डरचा त्या ठिकाणी एक मॅट्रिक्स आहे ज्याचं नाव आहे ए, मॅट्रिक्स ए. तर आपण ते नंबर्स या ठिकाणी इथं लिहूयात. ओके, आता इथं आपल्याला काय करायचंय, तर इथं आपल्याला शोधायचं आहे की डायगोनल मॅट्रिक्स कुठले. तर काय करू, हा एक रेक्टँगल आहे, सॉरी हा एक स्क्वेअर आहे तसा, पण ठीक आहे आपण कन्सिडर करू की हा एक रेक्टँगल आहे आणि याचे डायगोनल्स आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. तर एकच डायगोनल फक्त आपल्याला इथं ड्रॉ करायचा आहे, तो या कॉर्नरकडनं या कॉर्नरकडे येईल. ओके, हा झाला आमचा त्या ठिकाणी डायगोनल. आता मी तुम्हाला सांगतो, डायगोनल म्हणून ही जी मी स्लांट लाईन काढलेली आहे त्या लाईनवरती जेवढे काही नंबर्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील हे सगळेच्या सगळे त्या ठिकाणी डायगोनल एलिमेंट्स आहेत. म्हणजे कोण कोण, तर 1 हा डायगोनल एलिमेंट आहे, 7 हा डायगोनल एलिमेंट आहे, 4 हा सुद्धा त्या ठिकाणी डायगोनल एलिमेंट आहे. ठीक आहे, तर मग सर बाकीचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं काय, तर बाकीचे जे एलिमेंट्स आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण बोलणार नॉन डायगोनल एलिमेंट्स. जसं की 2 3 0 -4 6 9 हे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत. तर आता आपण आणखीन एक गोष्ट या ठिकाणी पाहणार आहोत की जो जनरल फॉर्म ऑफ त्या ठिकाणी मॅट्रिक्स असतो A11 A22 त्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स कुठले कुठले असतात हे आपल्याला आता इथं शोधायचं आहे. तर फ्रेंड्स त्याच्यासाठी आपण पुढे जाऊयात. हे पहा, मी फर्स्ट ऑफ ऑल एक मॅट्रिक्स या ठिकाणी घेतो, मॅट्रिक्स बी असं त्याला नाव देतोय मी, आणि त्याचे एलिमेंट्स आहेत A11 A12 A13. तर A21 A22 A23 हे या ठिकाणी आहेत. तर A31 A32 आणि A33 अशा पद्धतीनं मी या ठिकाणी एलिमेंट्स इथे घेतले. परत एकदा 3x3 या ऑर्डरचा हा मॅट्रिक्स आहे. आता याचे डायगोनल एलिमेंट जर शोधा असं आपल्याला कोणी म्हणत असेल तर काय करायचं, सिंपल आहे, या कॉर्नरला सुरुवात करायची, ठीक आहे, आणि त्या कॉर्नरला घेऊन जायचं. आता या लाईनवरती जेवढे काही एलिमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील हे सगळेच्या सगळे बटा डायगोनल एलिमेंट्स आहेत, किंवा याला आपण प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स असेही त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर A11 A22 आणि A33 असे आमचे त्या ठिकाणी डायगोनल एलिमेंट्स आहेत. समजा या केसमध्ये आपण 2x2 या ऑर्डरचा जर त्या ठिकाणी मॅट्रिक्स घेतला असता तर डायगोनल एलिमेंट्स कुठले कुठले राहिले असते हेही आपण एकदा पाहणं गरजेचं आहे. तर पाहून घ्या ना की बाबा 2x2 या ऑर्डरचा हा मॅट्रिक्स आहे आणि आता डायगोनल एलिमेंट्स याच्यामध्ये कुठले कुठले आहेत. तर जस्ट वेट, हे थोडं काढून टाकायचं राहिलं. आता आपण पाहूयात त्याला. पहा इकडे, तर हे आपण अशी लाईन ड्रॉ करूयात अशी. तर हे दोघं जण A11 आणि A22 तुम्हाला त्या ठिकाणी लाईनवरती पाहायला भेटतील. याचा अर्थ 2x2 या ऑर्डरमध्ये या मॅट्रिक्समध्ये आपल्याला हे दोन एलिमेंट्स त्या ठिकाणी पाहायला भेटतील जे की डायगोनल एलिमेंट्स आहेत. समजा 1x1 या ऑर्डरचा जर त्या ठिकाणी मॅट्रिक्स असेल तर काय सर, हां, तर त्याचाही विचार आपण करूयात. 1x1 ऑर्डर असेल तर पहा ना त्याच्यामध्ये एकच तुम्हाला एलिमेंट पाहायला भेटेल. आणि हो, आपण जर असं इकडं असं क्रॉस केलं तर हा एकमेव एलिमेंट जो सिंगल एलिमेंट आहे तो त्या ठिकाणी डायगोनल एलिमेंट असतो. ओके, तर अशा पद्धतीनं ही आहे कॉन्सेप्ट ऑफ डायगोनल एलिमेंट. या कॉन्सेप्टच्या नंतर आपण पुढे जाणार आहोत टाइप्स ऑफ मॅट्रिक्सकडे. फार महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. आपल्याला 1x1 एक 9 ते 10 टाइप्स ऑफ मॅट्रिक्स त्या मॅट्रायसेस त्या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहिला जो टाइप ऑफ या ठिकाणी मॅट्रायसेस आहे त्याला म्हणतात रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय, एक असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये एकच रो आहे, सिंगल रो आहे, त्याला आपण रो मॅट्रिक्स असं बोलतो. ए मॅट्रिक्स दॅट कंटेन्स ओनली वन रो इज कॉल्ड
रो मॅट्रिक्स. आणि मग तुम्ही इथं पाहू शकता फॉर एक्झाम्पल हे आपण त्या ठिकाणी एलिमेंट्स इथं घेऊयात. हां, तर तुम्ही पाहू शकता इथं टोटल नंबर ऑफ रोजची संख्या आहे 1 आणि कॉलमची संख्या त्या ठिकाणी आहे 4. तर 1/4 या ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे, जो की एक रो मॅट्रिक्स आहे, कारण याच्यामध्ये एक सिंगल रो आम्हाला अशी इथं पाहायला भेटेल. ठीक आहे. तर सेकंड आहे कॉलम मॅट्रिक्स. तर सिमिलर टू द रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्सला आपण समजून घेऊ शकतो. ज्या मॅट्रिक्समध्ये एक सिंगल कॉलम असेल त्याला आपण त्या ठिकाणी कॉलम मॅट्रिक्स बोलणार. फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितो नंबर्स जे वर आहेत तेच मी परत घेतो इकडे एलिमेंट्स 1 2 3 -4. तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ रोजची जी संख्या आहे ना ती इथं त्या ठिकाणी 4 आहे, पण नंबर ऑफ कॉलमची संख्या इथं 1 आहे आणि त्यामुळं आपण याला कॉलम मॅट्रिक्स असं म्हणणार. मान के चलो मी आणखीन एक मॅट्रिक्स इथं घेतोय जिथं नंबर्स आहेत 4 and 0. तर हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये पहा तुम्ही एकच कॉलम आहे, मात्र रोच्या संख्या त्या ठिकाणी किती आहेत 2. 2 रो आणि 1 कॉलम असलेला मॅट्रिक्स म्हणजे सुद्धा त्या ठिकाणी कॉलम मॅट्रिक्स. ओके. आफ्टर धिस आपण पुढच्या मॅट्रिक्सकडे जाणार आहोत ज्याचं नाव आहे बेटा स्क्वेअर मॅट्रिक्स. कशाला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स? तर लक्षपूर्वक आहे का, ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असतात. जर रोजची संख्या 2 असेल तर कॉलमची संख्या 2, जर रोजची संख्या 3 असेल तर कॉलमची संख्या पण 3. असा जो मॅट्रिक्स असतो ना त्याला त्या ठिकाणी आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं बोलतो. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे जेवढे काही आपण टाईप ऑफ मॅट्रिसेस शिकणार आहोत ते सगळे स्क्वेअर मॅट्रिक्सला कन्सिडर करूनच आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत. तर पहा स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन, इट हॅज इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. तिथं समजा हा आहे 1, हा आहे 4, हा आहे 7, हा आहे 0. तुम्ही पहा नंबर ऑफ रोजची संख्या R1 इथं आहे आणि R2 इथं आहे. तुम्ही पहा नंबर ऑफ कॉलमची संख्या C1 इथं आहे, C2 इथं आहे. देअरफॉर माय फ्रेंड्स 2 रोज आणि 2 कॉलम या ठिकाणी आहेत, म्हणून हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. सिमिलर टू धिस आपण त्या ठिकाणी यालाही स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणू शकतो. कसं? तर पहा ज्या मॅट्रिक्समध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत 1 4 3 2 0 7 9 8 -1. इथं नंबर ऑफ रोज किती 1 2 3, त्यामुळे इथं 3. नंबर ऑफ कॉलम किती 1 2 3, त्यामुळे इथं 3. तर 2/2 3/3 4/4 1/1 हे सगळे त्या ठिकाणी स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत. याच्यानंतर आपण जाऊयात डायगोनल मॅट्रिक्सच्या कॉन्सेप्टकडं. काय असतं हा डायगोनल मॅट्रिक्स? नाव जड वाटते पण कॉन्सेप्ट फार सोपी असते. हे बघा एक असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 असतात. उदाहरण के तौर पे आपण इकडे येऊ. हे पहा थोडंसं लक्ष द्या. इथं मी 3/3चा एक मॅट्रिक्स इथं घेतोय आणि मग -1 2 आणि 3 हे डायगोनल एलिमेंट्स मी इथं काढले. आता नॉन डायगोनल एलिमेंट्स मी तुमच्या समोर ठेवतोय. हां, तर तुम्ही काय पाहता इथं जेवढे एलिमेंट्स डायगोनल आहेत जसं की इथं तेवढेच त्या ठिकाणी नॉन झिरो आहेत. बाकीचे सगळेच्या सगळे काय आहेत 0. जर डायगोनल एलिमेंटला वगळून बाकीचे सगळे एलिमेंट जर 0 असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणणार. माय फ्रेंड्स आपण 2/2चं सुद्धा एक एक्झाम्पल या ठिकाणी इथं घेणार आहोत. 2 ओके 7 0 0. चला याचा आपण डायगोनल त्या ठिकाणी ड्रॉ करू. तर हा डायगोनल आहे. त्याला सोडून बाकीचे जे काही त्या ठिकाणी एलिमेंट्स आहेत ते 0 आहेत. आणि मग डेफिनेशन तुम्ही पहा, ए स्क्वेअर मॅट्रिक्स हुज नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. डायगोनलला सोडून असलेले सगळे 0, त्यामुळं त्याला डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणायचं. आता पुढे विषय आहे स्केलार मॅट्रिक्सचा. स्केलार मॅट्रिक्स हा सुद्धा एक डायगोनल मॅट्रिक्स आहे, पण त्याच्यामध्ये काय असतं जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ना ते त्या ठिकाणी एकसारखे असतात. उदाहरण देऊन सांगतो. या इकडे समजा मी इथं एक 2/2 या ऑर्डरचा मॅट्रिक्स इथं घेतला. जसं समज हे √3/2 आणि डायगोनल एलिमेंटमध्ये √3/2. तर हे डायगोनल एलिमेंट्स आहेत. तर बाकीचे त्या ठिकाणी आहेत 0 आणि काय 0. तर बघ ना डायगोनल एलिमेंट 0 असणं
आणि बाकीचे जे आहेत ते त्या डायगोनल एलिमेंट्स सेम असणं आणि बाकीचे त्या ठिकाणी 0 असणं, हा त्या केसमध्ये स्केलार मॅट्रिक्स आहे. आणखीन एक आपण या ठिकाणी इथं लक्षात घेणारच आहोत. तर पहा, लक्ष द्या, -1 -1 -1, ठीक आहे. आणि इथं 0 0 0 0 0 आणि 0. आम्हाला कळतं की बाबा प्रिन्सिपल डायगोनल जर सोडले तर बाकीचे सगळे 0 आहेत, ठीक आहे. पण महत्त्वाची गोष्ट काय की हे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी सेम आहेत, हे गरजेचं आहे. आणि म्हणून आपण याला स्केलार मॅट्रिक्स असं बोलतो, ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट जो आमचा मॅट्रिक्स आहे बेटा, तो आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स हा सुद्धा एक स्केलार मॅट्रिक्सच असतो, फक्त त्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्सची जी व्हॅल्यू आहे ती असते 1. कंपल्सरी आहे, डायगोनल एलिमेंट्स जर 1 असेल तर आपण त्याला त्या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्सच म्हणतो. याचं आणखीन एक नाव मी तुम्हाला सांगतोय, युनिट मॅट्रिक्स. आता याचं एक्झाम्पल आपण घेऊयात 2x2 साठी. समजा 2x2 या डायमेन्शनचा त्या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स मला इथं ड्रॉ करायचं आहे. कसं करणार? हां, डायगोनल एलिमेंट 1 असायला पाहिजेत, घेतलं 1 आणि 1. बाकीचे त्या ठिकाणी 0 असायला पाहिजेत, घेतले. ओके, डायगोनल एलिमेंट 1 असणं म्हणजे त्या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स. हेच जर मला 3x3 साठी करायचं असेल तर 3x3 या ऑर्डरसाठीचा आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा काढणार तुम्ही? हे बघा, 1 1 अँड 1, रिमेनिंग आर 0s, ठीक आहे. बाकीचे जे आहेत ते त्या ठिकाणी 0 असतील. तर हा आयडेंटिटी मॅट्रिक्स, ज्याला आयने पण रिप्रेझेंट करतात, कॅपिटल आयने, तो मॅट्रिक्स लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. फर्दर ज्यावेळेस आपण पुढे कॅल्क्युलेशनचा पार्ट त्या ठिकाणी कव्हर करू, त्याच्यामध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्सचं फार इम्पॉर्टन्स असतं. त्यामुळं 2x2चा आयडेंटिटी आणि 3x3चा आयडेंटिटी मॅट्रिक्स हा आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. माय फ्रेंड्स, आफ्टर धिस आपण पुढच्या टाईप ऑफ मॅट्रिक्सकडे जाऊ, ज्याला नल मॅट्रिक्स असं आपण बोलतोय. नल मॅट्रिक्स म्हणजे काय? ज्या मॅट्रिक्समध्ये त्या ठिकाणी सगळेच्या सगळे एलिमेंट्स 0 असतात त्याला नल मॅट्रिक्स असं म्हणायचं. सगळे एलिमेंट जिथं 0 आहेत तो नल मॅट्रिक्स आहे आणि म्हणून त्याला 0 मॅट्रिक्स असंही म्हणता येईल. एकही एलिमेंट त्या ठिकाणी नॉन 0 नसतो, सगळे 0 आहेत, म्हणून हा एक नल मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. तर मग आपण नल मॅट्रिक्स ए, नल मॅट्रिक्स बी, नल मॅट्रिक्स सी असं या ठिकाणी याला सांगू शकतो. फ्रेंड्स, याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स नेमकं काय असतो? तर याच्या 2 टाईप आहेत. एक आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि दुसरा आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हे बघा, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे तो मॅट्रिक्स ज्याच्या प्रिन्सिपल डायगोनलच्या खालती असलेले सगळे एलिमेंट 0 असतात. म्हणजे नेमकं काय? तर म्हणजे नेमकं तुम्ही इथे पहा, हे पहा, इथं आपण घेऊयात 1 2 आणि 3. इथं त्या ठिकाणी घेऊयात आपण 6, इथे घेऊ 7, इथे घेऊ -4, इथे घेऊ 0 0 अँड 0. थोडंसं आपण प्रिन्सिपल डायगोनलकडं त्या ठिकाणी पाहूयात. प्रिन्सिपल डायगोनलमध्ये पहा, हे प्रिन्सिपल डायगोनल आहे, त्याच्या खालती असलेले जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी 0 असतात, ठीक आहे. मग एकदा डेफिनेशन आपण रीड करू. हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स असतो, कंपल्सरी आहे की तो स्क्वेअर मॅट्रिक्स असणार. हुज ऑल द एलिमेंट्स बिलो म्हणजे खाली, हुज ऑल द एलिमेंट्स बिलो म्हणजे खालच्या साईडचे, द प्रिन्सिपल डायगोनल्स आर 0, ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा आहे एक अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता अप्परच का, तर ते मी सांगतो. हे बघा, जर मी या बाकीच्या नॉन 0 एलिमेंट्सला जर या ठिकाणी इथं कन्सिडर केलं तर इथे एक ट्रायंगल तयार होतो, कारण की वरच्या साईडला ट्रायंगल तयार झालाय, त्यामुळं त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतात. तर मग सर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय असतो, तर ते आपण इकडे समजून घेऊ. हे बघा, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच्या केसमध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्सच्या वरती असलेले एलिमेंट्स हे 0 असतात. उदाहरण के तौर पे हे मी इथं घेतो 1 2 आणि 3. तर 0 0 0, -1 4 आणि 6. तुम्ही पाहू शकता डायगोनल एलिमेंटच्या वरती असलेले, डायगोनल एलिमेंट इथे आहेत, त्याच्या वरती असलेले त्या ठिकाणी सगळे एलिमेंट्स हे 0 आहेत. आणि खालच्या साईडला जर तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करून जर एक असं लाईन्स ड्रॉ केल्या तर तुम्हाला एक
ट्रायंगल तयार झालेला पाहायला भेटेल आणि म्हणून याला म्हणतात लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. खालच्या साईडला ट्रायंगल तयार झाला लोअर ट्रायंग्युलर, वरच्या साईडला ट्रायंगल तयार झाला अप्पर ट्रायंग्युलर. माय फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे आहेत टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी इथं थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढच्या याच मॅट्रायसेसशी रिलेटेड असलेले प्रॉब्लेम्स, ॲनालिटिकल पार्ट जो आहे तसा तो त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तोपर्यंत आपले फार फार धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू.